दार लावलं बाहेर. सर्व महापुरुषांना तिरुवान अभिवादन. आज लाईव्ह येण्याचं कारण, आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत होतो, असं महापालिकेचं इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे. 2-3 वर्ष गेले या गोष्टीची वाट पाहता पाहता. हा आपल्या सर्वांसाठी असा आनंदाचा क्षण आहे. तर वाटलं लाईव्ह यावं. ह्यावेळेस तर इलेक्शन सुजाण नागरिकांचं आहे. आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे. कोरोना काळ गेला, मधला 2-3 वर्ष गेले. सत्तेत असताना जे चालू नगरसेवक होते ते किती आपल्या मदतीला आले, किती टायमाला आले. नगरसेवक हा जनसेवक असतो. जनसेवक म्हणजे जनतेच्या सेवेसाठी महापालिकेमध्ये एखादा गेलेला व्यक्ती. पण हे नगरसेवकाची व्याख्याच बदलून टाकली त्या लोकांनी. नगरसेवक म्हणजे यांनी स्वतःला असं बॉस समजलेत. एकदा इलेक्शन झालं, गुलाल उधळला, पुन्हा त्यांनी त्यांच्या संसारात प्रॉपर्ट्या कमवण्यात, गुत्तेदारी करण्यात, ह्याच्यामध्ये त्यांचं 5 वर्ष कधी निघून झाले त्यांना पण कळना गेले. तर ह्या वेळेस आपण विचार केला पाहिजे, आपण एखाद्या गुत्तेदाराला निवडून द्यायचंय का जो व्यक्ती आपल्या कामाला अर्ध्या रात्री एका फोनवर येऊ शकते. आम्ही तर चळवळीतले माणसं आहोत. कुठं अन्याय झाला म्हणून समजलं जरी तर कुणाचा फोन यायच्या आधी तिथं आम्ही हजर असतो. तर ह्यावेळेस सर्व युवकांनी जे रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात, गोरगरिबांच्या मदतीला धावून येऊ शकतात, अशा सर्व लोकांनी आपल्या तयारीला लागावे. काय लागत नाही इलेक्शनला. ह्या लोकांनी सगळा भ्रम करून ठेवलेत. इलेक्शन लढायचं म्हणजे ही लागते ती लागते. आपण काम केलेलं आहो ना, आपल्याला माहीत आहे ना. आपण सर्व तळागाळापर्यंत पोहोचलाव, सगळ्याच्या मदत केला. ती का निघून गेला. पैशावर होणारं इलेक्शन हे ती. नगरसेवकामध्ये व्यक्ती बघितला जाते, त्याचा चेहरा बघितला जाते, त्याचं काम बघितलं जाते. तर ह्यावेळेस बदल आपण घडवून दाखवू. 100% लढू आणि जिंकू पण. जय भीम.